जयदुर्गा क्रिकेट क्लब सूर्य आयोजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा क्रिकेट क्लब सूर्य म्हटलं तर नक्कीच कुठल्याही गोष्टीची कमी नाही. स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था अगदी चौथ्या दिवशी देखील त्यांच्या माध्यमातून केले गेले. उत्तम जेवणाची व्यवस्था धनंजय पाटील यांनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद लुटलेला आहे आणि त्यांच्याकडून ही माहिती आमच्यापर्यंत देखील पोहोचलेली आहे. आणि सूर्यकरांचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे, त्यांच्या आयोजनामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता जाणवत नाही. टीम वडूनगर विपक्ष गावदी वडघर या दोन संघामधील हा सामना आता मात्र पाहायला मिळेल. सलामी जोडू मैदानामध्ये आपण पाहतोय केतन पाटील वंडरबाप वडूनगर विभाग, त्याच्या समेत राहुल चौगुले. तर बॉलिंग ट्रॅकवर वडगर एक्सप्रेस अजित पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलेले. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय आउटफील्ड मध्ये. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी अकाउंट ओपन होतोय टीम वडूनगर या संघाचं. आपण सामना बघतोय या टीम वडूनगर विपक्ष गावदी वडगर या 2 संघामध्ये आजच्या दिवसामधील चौथा सामना पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गावदी वडगर या संघाने. तर नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम वडूनगर पाहायला मिळते. याले समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन पाटील ऑलफील्ड मध्ये पाहायला मिळते. लॉंगर रिझनमध्ये क्विक थ्रो देखील फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावने केतन पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्या आणि संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती 3. यावेळी मात्र स्वीप केलेल्या चेंडूला लेफ्ट स्वीपचा फटका, चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. आणि यंदा जंगामधील चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम देखील राहुल चौगुलेच्या नावे आहे, ज्यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिली चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केला. पहिला फलंदाज ठरलेला सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकणारा आणि त्याच्या बॅटमधून इथे देखील चौकार पाहायला मिळतोय. लॉफ केले चेंडूला सुरेख फटका, अगदी मिड ऑफच्या डोक्याला चेंडू निघून जातो लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. यंदा जगामध्ये पहिली चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम देखील राहुल चौगुले याच्या नावे आहे आणि या स्पर्धेमध्ये चौकारांच्या हॅट्रिकवर आता मध्ये राहुल चौगुले पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये सलग 2 चौकार आणि धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. सर्व लिगाचे कुस्तीपटू विजय चौधरी यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पावलांचा वापर करणारा फटका खेळलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. देशाच्या चॅम्पियन ट्रॉफी मधील पहिली चौकांच्या हॅट्रिकचा विक्रम देखील राहुल चौगुले यांच्या नावे होता आणि या स्पर्धेमध्ये देखील पहिली चौकांची हॅट्रिक राहुल चौगुले यांनी पूर्ण केलेली आहे.
या स्पर्धेमध्ये पहिली चौकारांची हॅट्रिक राहुल चौगुले यांनी पूर्ण केलेली आहे. इथे मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. यापुढील सामन्यामध्ये आपण जवानमान सरवली संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पुढील महिन्यामध्ये सरवली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ट्रॉफीमध्ये कदाचित सर्व सामने प्रत्येकी 6 षटकांचे असणार आहेत. हे वैशिष्ट्य असणार आहे. जवानमान सरवली संघाच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन केलं जाईल आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला 6 षटकांचा खेळ खेळायला मिळेल. जयखोपराव वेल संघ सध्या सावंदे स्पोर्ट्स सावंदे आयोजित उपसरपंच चषकामध्ये खेळत आणि कापराव वेले संघाच्या पृथ्वी पाटील या फलंदाजाने सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोकून तिथे देखील षटकांची हॅट्रिक केली. त्या चौकारांची हॅट्रिक राहुल चौगुलेच्या बॅटमधून पाहायला मिळते. आणि पहिल्यांदाच आपण पाहतोय की 2 बाईक आणि 2 सायकल हे बक्षिसाच्या स्वरूपामध्ये जवानमान सरवली आयोजित चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ही खास आकर्षणे पाहायला मिळतील. क्या बात आहे. पुढील महिन्यामध्ये जवानमान सरवली आयोजित चॅम्पियन ट्रॉफीचं भव्य दिव्य आयोजन पाहायला विसरू नका. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज यश पाटील. तर यश पाटीलचा सामनागर फलंदाज केतन पाटील. जयखोपराव वेले आणि जोगेश्वर जोनाळखे या दोन्ही संघांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. टॉससाठी यायचं आहे. पहिला पुकारा दिला जातो जयखोपराव वेले आणि जोगेश्वर जोनाळखे या संघाला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. समोर एक कार पार्किंग केली गेली आहे. आपण कृपया ती 4 व्हीलर्स बाजूला काढायची आहे. याच मैदानात मित्रांनो स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती लॉट लाईव्ह 25 नोव्हेंबरला काढले जाणार आहेत. तर ज्या 6 संघाने आपल्या संघाची नावे दिलेली आहेत, ज्या संघाचा ॲडव्हान्स पूर्णपणे जमा होईल त्या संघाचा तिथे विचार केला जाईल. तर ज्या संघाने स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, आपली पूर्ण एंट्री फी आपण जमा करायची आहे आणि तर आपल्या नावाचा विचार केला जाणार नाही. आतापर्यंत 48 संघांनी पूर्ण फी जमा केलेली आहे. इतर संघांनी देखील आपली पूर्ण फी जमा करायची, कारण 25 नोव्हेंबरला याच मध्ये स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे लाईव्ह लॉट्स काढले जाणार आहेत. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर पहावे विसरू नका. ग्रामीण क्रिकेटचा आणखी एक महासंग्राम डे नाईट स्वरूपामध्ये याच मैदानावर हो किल्ल्या चेंडूला लॉंग रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मधून चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. टीम वडूनगर संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 18 वर. आपण सामना पाहतोय टीम वडूनगर विपक्ष गावदी वडघर या 2 संघामध्ये. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता नाही. जेसीए संघटनेचा विचार करता जेसीए संघटने अंतर्गत ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय आणि तिसरी स्पर्धा सावंदे स्पोर्ट्स सावंदे
इथे उपसरपंच चषक सावंत खेळला जात आहे. आतापर्यंत 8 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. 9वी विकेट हॅट्रिक नुकतीच जय कापरो वेल संघाचा गोलंदाज पृथ्वी पाटील यांनी पूर्ण केलेले. म्हणजे आतापर्यंत 8 गोलंदाज 9 विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत. यस आणि आतिश वांबरेच्या नावे 2 विकेट हॅट्रिकचा विक्रम आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 19. यश पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटकात आलतोय. जोगेश्वर दुनाळकर यांनी जय कापरे वेले दोन्ही संघांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. प्लेयर मिस निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर 19 धावा. टीम वडूनगर संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इथे हलकासा अपील पंच सहमत नाहीत. शॉर्ट स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव पूर्ण आणि अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर टीम वडूनगर संघाची धावसंख्या 1 बाद 20 धावा. 10च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकल्यात टीम वडूनगर संघाने. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 20 धावा. 10ची सरासरी प्रति षटकामागे टीम वडूनगर संघाने कायम ठेवलेले आहे. आणि आता मध्ये गोलंदाजी टॅगवर गोलंदाज दर्शन पाटील येतोय. दर्शन पाटील आता जीसीआय चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील चांगलं प्रदर्शन राहिलं होतं आणि दर्शन पाटील नेहमीच आपल्या संघासाठी 100% देताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि हा चेंडू निघून जातो सीमा पार. पॉइंट रिझन मधून चौकार. केतन पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आणि चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढवून धावपलीकडे 24 धावा. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील याच्या नावे आहे. एकाच इनिंगमध्ये तब्बल 87 धावे त्यांनी खाडी चषकामध्ये कुठून काढले आणि त्यानंतर केतन पाटीलच्या नावे 85 धावांचा विक्रम आहे. तोच केतन पाटील आपण सध्या फलंदाजी करताना पाहतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अंगलट येतोय आणि केतन पाटील हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना. दर्शन पाटील याने अखेर केतन पाटीलला डगोटचं दर्शन घडवलेलं आहे. या अगोदर चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर त्याच्याच प्रकारचे फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी झेलपाच रूपाने केतन पाटीलला बाद झालेला आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. नेव्ही बॅटरचा टीम वडूनगर संघाकडून येतोय बादल पाटील. आपण सामना बघतोय टीम वडूनगर विरुद्ध गावदेव वडघर या दोन संघामध्ये. आपण पाहतो या जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंघ बबन सेठ स्मृती चषक 20-25 आयोजन. दुपारच्या सत्रामधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दर्शन पाटील तिसरं षटक हाताळतोय तर दर्शन पाटीलचा सामना करेल फलंदाज बादल पाटील. यावेळी लॉब केले चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली.
आणि आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परतताना आपण बघतोय तू चल माया आया अशी स्थिती आपण बघतोय टीम अडुनगर संघाच्या फलंदाजांची. दर्शन पाटील आता विकेट हॅट्रिकवर. यंदा जगामध्ये विचार केला तर यंदा जगामध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आर के बिल्डर्स मानकुले संघाच्या शिवम माली या गोलंदाज नावे. दुसरे हॅट्रिक जग कपूर वेल संघाच्या कुलदीप थले याने पूर्ण केली होती. तिसरी हॅट्रिक घेतली होती आतिश भांबरे याने. चौथी देखील हॅट्रिक आतिश भांबरेच्या नावे. पाचवी हॅट्रिक राहुल तरीज अंतराचा खारभाव. सहावी हॅट्रिक राजदीप पाटील गावदेव ओवळी. सातवी हॅट्रिक नयन भोईर अंशिका पिंपळकर. आठवी हॅट्रिक सुमित पाटील जग कपूर वेल आणि नुकतेच पृथ्वी पाटील जग कपूर वेल संघाच्याच गोलंदाजाने डेरी काढून भिनार इथे यंदा जंगामधील 9वी हॅट्रिक पूर्ण केलेली. पाहूया 10वी हॅट्रिक यंदा जंगामधील पूर्ण करेल का दर्शन पाटील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम पूर्ण केलेला आहे आणि दर्शन पाटील आता मात्र विकेट हॅट्रिकवर. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीचणार आहे कारण क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. जीत पाटील फक्त एकच धाव. धावसंख्या 25. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आला नाही. चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. या षटकामध्ये दर्शन यांनी चांगलं प्रदर्शन केलं आहे कारण 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत. इथे मात्र चेंडू जातो थर्डमॅन रिझर्व्ह मधून सीमा पार चौकार. गावदेव वडगर संघाकडून आज रोहित पाटील संघामध्ये खेळताना दिसत नाही. महाबळेश्वर इथून ते आमच्याशी जोडले गेले आहेत आणि रोहित पाटील आणि महाबळेश्वर इथून गावदेव वडगर संघासाठी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रोहित पाटील. मॅन फ्रॉम वडगर आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 15 मिनिटांमध्ये गावदेव वडगर संघाने आपले 3 षटके पूर्ण केलेले आहेत. महाबळेश्वर इथून रोहित पाटील गावदेव वडगर संघाचा हिटमॅन सध्या ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि गावदेव वडगर संघासाठी रोहित पाटील यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 29 आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटांचा वेळ देखील खर्च केला गेलेला आहे. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज गावदेव वडगर संघाकडून ईशान पाटील. संघाचा संघनायक विशाल पाटील यांनी त्यांना लंकेचा चांगला शब्द देखील दिलेला आहे. त्या शब्दाचा उल्लेख आता इथून आम्ही करणार नाहीत. ईशान पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पाय अजूनही एस निश्चित झालेलं नाही. मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये इस्ट्रिक्शित चेंडू खाली विकेटचं पतन. जग आपलं वेल संघाचा संघनायक आणि जोगेश्वरी अर्जुन आतुरचा संघ संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे.
आपल्या जर सर्व संघ इथे उपस्थित असाल तर आपण टॉससाठी या. कालच्या दिवसामधील हा पेंडिंग सामना आहे, हा सामना आपण खेळूया. जोगेश्वरी जुळणके संघाने आपण देखील या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयखबरम वेल विपक्ष योगेश्वरी जुळणके या दोन संघामध्ये. धावसंख्या 29-29. इथे लॉंग शॉट रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार. नशिबाचा चौकार. वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलेला आहे. पंच निकलेश बजागे सरांकडून हर्षद चौधरी यांनी या सागर भोईर आपल्याला विनंती असेल पण वेळापडे आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरज आयोजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये आपलं दोघांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच भावेश पाटील कोलमॅन ऑफ वेले आपणास देखील वेंदाचे आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धनाजी पाटील मास आपल्याला इन्व्हाइट करत आहे. ईशान पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे या कव्हर मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने टीम वडूनगर संघाची धावसंख्या पोहोचते 34 वर 34. आपण सामनामध्ये टीम वडूनगर विपक्ष गावदेव वडघर या दोन संघामध्ये. जनमान सरवली आयोजित पुढील महिन्यामध्ये या चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल 2 बाईक 2 बायसायकल आणि प्रत्येक सामना 6-6 षटकांचा असणार आहे. त्या स्पर्धेचे आयोजक संघ आपण बघतोय जनमन सरवली आणि जनमन सरवली संघ देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये आज पाहायला मिळेल. त्या संघाचे सागर भोईर हर्षद चौधरी आपण आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. होल्डर ऑफ वडूनगर आपण बघतो गिरीश पाटीलच्या बॅटमधून फटका षटकार. अगदी जेसन होल्डर प्रमाणे हा फटका पाहायला मिळतोय. वेस्ट इंडिजचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे गिरीश पाटीलच्या या फटक्यामध्ये. धावसंख्या 40 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. प्लेयर मिस. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये टीम वडूनगर संघाने आपल्या धावपैकी 10 जोड करते. एकूण 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गावदेव वडघर या संघासमोर. जोगेश्वरी जुळणके संघाचा संघनायक आणि जयखबरम वेले संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये आरके बिल्डर्स सुमित कुमार कंपनी टॉस बॉक्स मध्ये पाहतोय. मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती असेल तसेच संतोष पाटील साहेबांना विनंती असेल आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण आरके बिल्डर्स सुमित कुमार यांनी कंपनी टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. जयदुर्गा क्रिकेट क्लब सूर्य आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम भव्य दिव्य स्पर्धा बबन शेठ स्मृती चषकाचं आपण आयोजन पाहतोय. चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता चॅम्पियन संघ जयदुर्गा सूर्य ए आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. टॉस केला जातोय. हेड कॉल आहे वेले संघाचा आणि वेले संघाने टॉस जिंकला. हेड चाललेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल पण व्यापिड्याची सोय वाढवायची आहे. जयखबरम वेले संघाने टॉस आपण जिंकले आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आपण मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आहे जयदुर्गा सूर्य ए आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन केले गेले आहे. बबन शेठ स्मृती चषकाचे आयोजन विषय काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे.
टॉस आपण जिंकला, टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहेत आपल्या संघाला आहे शुभेच्छा. जोगशी जुन्नर संघाने का टॉस आपण गमवलं, सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस आपण जर जिंकलं असतं तर आपला निर्णय कसा? फिल्डिंगच घेतली असते. मात्र आता आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करताना किती धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? बॅटरवरती डिफेंड आहे, जसं खेळण्याचा चांगला प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील आहे शुभेच्छा. पण टॉस करायला गेले जे आपल्या वेळे संघाने टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सरला आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ सरवली युवा टॅलेंटेड कॉमेंटेटर विशाल पाटील. check. Thank you so much सुभाषजी धुमाल सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 4 अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपण पाहत आहोत. टीम वडुनवगर त्यांचा अगेन्स्ट टीम वडघर अशी लढत आहे. पहिलं सत्र समाप्त झालं. 41 धावा बनवण्यात आल्या आणि 42 धावांचे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. चला ऑफिशियल अंपायर्स आपण ग्राउंडमध्ये पोहोचा आणि त्याचप्रमाणे बॅटिंग टीम आपण आपली सलामीची जोडी पाठवा. टार्गेट 42चं सेट करण्यात आलेलं आहे. एक बॅलन्सेबल टार्गेट आहे ज्याच्यावरती फाईट केली जाऊ शकते, मॅचही जिंकली जाऊ शकते. म्हणजे रन्स कमी नाहीत असं आपण म्हणू शकत नाही आहे. एक प्रॉपर टोटल सेट केला टीम वडुनवगरने. पण एकंदरीत आतापर्यंतचा जो खेळ आज या चौथ्या दिवसामध्ये आपण पागलेला आहे, याआधी आपण वर्ल्ड टीमला पागलं. ते जे 2 सामने खेळले दोन्ही सामन्यांमध्ये आपण त्यांना 50+ टोटल बनवताना पागलं. त्यातल्या त्यात पहिला सामना आपण पाहिला होता, मानकोली टीमने 50+ टोटल बनवला होता. त्या अनुषंगाने कुठेतरी एक गोष्ट ही देखील माइंडमध्ये राहील की पार स्कोरपेक्षा आपण कुठेतरी 10 रन्स कमी बनवलेले आहेत आणि त्याची रिकव्हरी जर करायची आहे तर बॉलिंगमध्ये चांगलं कार्य करावं लागेल, फिल्डिंगमध्ये चांगले एफर्ट्स द्यावे लागतील, एक एक रन वाचवावी लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल टीम वडुनवगरला. पुढील सामन्याचा टॉसही दरम्यान झालेला आहे. टीम आई जोगेश्वरी जुनांदुर्गे त्यांचा अगेन्स्ट जय काफरोबा वेहळे आणि टॉस तिथे जिंकला. वेहळे टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर टीम जय हनुमान सरवली त्यांचा अगेन्स्ट या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ जयदुर्गा सुरई ए टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल. चला सुरुवात करायची आहे. या सेकंड इनिंगला विनंती असेल पहिला बॉल जसा पडेल टायमर तसा स्टार्ट होईल, त्याकडे लक्ष असू द्या बिकॉज विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिले 3 षटकं टाकायचे आहेत. उज्ज्वल गुरव तयार होत आहेत या पहिल्या षटकामध्ये आणि या टीमचा हा प्रमुख गोलंदाज आहे. आणि मी उल्लेख केलाच होता की बॉलर्सला काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल कारण पार स्कोरपेक्षा 10 रन्स कुठेतरी कमी आहेत. बट बॉलिंग जर चांगली झाली, सुरुवात चांगली मिळाली गोलंदाजीमध्ये तर 42 डिफेंड होऊ शकतात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका, मिड ऑनला गिरीश, थ्रो थोडा खराब. होल्डर वेगाने जरूर आले तिथे बट बॉल फील्ड केल्यानंतर थ्रो जर ॲक्युरेट कदाचित असता तर डेफिनेटली साहिलला तसंच धावत डगआउटमध्ये जावं लागलं असतं. बट एफर्ट लाजवाब होता. गिरीश पाटील जे या टीमचे जेसन होल्डर म्हणून त्यांना आपण संबोधतो, एक जबरदस्त खेळाडू आहे. पहिलं सत्र गिरीशने जर आपण पाहिलं बॅटिंगही चांगलीच केली गिरीशने कारण 14 धावा गिरीशने बनवला बॅटिंग करत असताना. दर्शन पाटील त्या स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, हलकीशी अपीलही तिथे झाली बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही आहे. डॉट बॉल इथे येतो. बघा वाईड ऑफ स्टंप जागा दिली होती बट जागा निर्माण करता आली नाही दर्शनला कारण कदाचित जर प्रॉपरली स्ट्रोक खेळले असते तर कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट 38 सर्कलमध्ये होता, त्याचा बेनिफिट तिथे घेऊ शकले असते बट तसं काय झालं नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय. एकंदरीत ज्या चर्चा आपण करत होतो की हा टोटल डिफेंड करण्याकरिता सुरुवात महत्त्वाची आहे वडुनवगर टीमसाठी. विकेट किंवा कमीत कमी रन्स या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये.
आता मिस्टामिंग विकेटची चाहूल लागली. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत. हेच तर हवं होतं. दर्शन पाटीलची विकेट पहिल्या षटकामध्ये मिळणं ही फार मोठी उपलब्धी आहे. फार मोठा धक्का वडगर टीमला. चा टार्गेट 42 धावा करायचा आहेत आणि जी सुरुवात हवी होती, ज्या अपेक्षा उज्ज्वलकडनं नेहमीच आहेत, कारण उज्ज्वल या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे आणि या पहिल्या षटकामध्ये त्याने ते कार्य केलंय. कारण पहिले 3 चेंडू 1च धाव आणि दर्शन पाटीलची महत्त्वपूर्ण विकेट या पहिल्या षटकामध्ये येणं ही टोचणारी गोष्ट आहे वडगर टीमसाठी. न्यू बॅटर आता क्रमांक 3 यज्ञेश पाटील क्रमांक 3 वरती दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. काहीशा चर्चा अजूनही आपण पाहतोय. केतन, गिरीश, उज्ज्वल काही डिस्कस करतायत तिथे की फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करायला हवं आहे, की ज्या फील्ड प्लेसमेंट आहे त्यासोबत यज्ञेश अगेन्स्ट बॉलिंग करायला हवी. त्या चर्चा सुरू आहेत. यज्ञेश पाटील इन ॲट नंबर 3 आता बॅटिंग करण्याकरिता येत आहेत. पण दर्शनची विकेट आलेली आहे म्हणजे कुठेतरी 42चा चेज इतका सोपा जाणार नाही आहे टीम वडगरसाठी. आज बॅटिंग क्रमामध्ये मला वाटतं रोहित पाटील नाही आहेत, तो देखील एक मायनस पॉइंट. अवी पाटील देखील नाही आहेत, म्हणजे बॅटिंगमध्ये कुठेतरी थोडी कमी आहे. बट बघा 42 आहे. एखादा चांगला बॅटर एक रिस्पॉन्सिबल इनिंग जर इथे खेळतोय तरी सुद्धा या 42 इथे चेज होऊ शकतात. लक्ष तितकंही मोठं नाही आहे. पण उज्ज्वलची ही सुरुवात विश्वास वाढवणारी सुरुवात राहिली आहे वडूनवगरसाठी. नेक्स्ट बॉल अगदी जर आपण पाहिलं स्लॉक करायचं होतं ऑन साईडला, बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. उज्ज्वलची बॉलिंग जर आपण पाहिली तर अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतो. उज्ज्वलची बॉलिंग ॲक्शन जर आपण पाहिली हलका साईड आर्म बॉल तो टाकतो आणि कुठेतरी त्याच गोष्टीचा बेनिफिट त्याला त्याचा बॉलिंगमध्ये मिळतो. आणि स्पेशली कटरही भरपूर चांगल्या पद्धतीने उज्ज्वल गुरव टाकतो, त्याही गोष्टी आहेत. आणि उज्ज्वलचे अगेन्स्ट मोठे फटके खेळणे सोपं नेहमी राहत नाही आणि ते इथे देखील तेच राहिलं. आता देखील बॉल फक्त उंच गेला. मिड ऑनला गिरीश पाटील येत आहेत आणि मिस्टेक होणार नाही आहे. आणखीन एक धक्का अगदी पहिल्या षटकामध्ये वडगर टीमच्या टॉप ऑर्डरची कमर तोडली आहे उज्ज्वल गुरवने, असंच मी म्हणेन, कारण धक्का हा दुसरा. दुसरा धक्का दिला आणि धाव फळक जर आपण पाहिलं तर एकच धाव फळकावरती आणि हा दुसरा धक्का लागला आहे. बघा खेळ क्रिकेटचा सुरू आहे, बट आता स्कोर कार्ड फुटबॉलचा 1-2. आणि आता कॅप्टन कूल ब्लॅक डायमंड ऑफ वडगर ईशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद दादा पाटील यांचे सुपुत्र ईशांतला पाठवलंय क्रमांक 4 वरती, कारण आज अवी नाही आहेत, रोहित नाही आहेत. कुठेतरी त्यांची कमी आज त्रास देईल का वडगर टीमला, हा प्रश्न नक्कीच असेल. कारण टार्गेट जर आपण पाहिला 42चा 4 ओव्हर मानकोलीचे क्रीडांगण टोटल तितकाही जास्त मोठा नाही आहे. पण ही जी सुरुवात आहे या सुरुवातीने आता अडचणी फार वाढवलेल्या आहेत वडगर टीमसाठी. 2 धक्के 21 धाव फलकावरती. उज्ज्वलचा नेक्स्ट बॉल. ईशांताला कॉटन बॉलची संधी होती, जरूर प्रयत्नही तिथे करण्यात आले, बट सिंगल इथे मिळेल. बघा बॉल रिलीज केल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न उज्ज्वलने नक्कीच केला, बट एक अप्रतिम स्पेल राखला उज्ज्वल गुरवचा. कारण 42 डिफेंड करत असताना पॉवर प्ले मॅटर करत होतं टीम वडूनवगरसाठी आणि हे पॉवर प्ले वडूनवगर टीमच्या नाभावरती राखलंय, कारण 2 धावा आणि 2 इम्पॉर्टंट विकेट काढलेत उज्ज्वल गुरवने. पहिलं षटक जी वेळ लागलेली आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक झालेलं आहे. टीम हडलही सुरू आहे, कारण वडूनवगर टीमलाही ठाऊक आहे की एखादं चांगलं षटक जर वडगरसाठी आलं, ज्याच्यामध्ये 12 ते 15 आल्या, तर तिथे वडगर टीमही कमबॅक करू शकते. अजूनही स्कोर कार्ड आणि अजूनही जे इक्वेशन आहे त्या रीचच्या बाहेर नाही आहे वडगर टीमसाठी. अजूनही हे समीकरण इथनंही चेस केलं जाऊ शकतं. 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये 40 करायचं. पण कुठेतरी वडगर संघही विचार करत असेल की 42चा चेज सध्याच्या घडीला जितका डिफिकल्ट झालाय तो तितका व्हायला हवा होता का. तसेच सन्माननीय आकाशजी पाटील
साहेबांचे आगमन झालेलं आहे, जे शिवसेना शाखा प्रमुख आहेत सुरई गावचे. आपलं हे सहर्ष हार्दिक स्वागत. बघा टायमर सुरू आहे, वडूनगर टीम त्याकडे लक्ष असू द्या. 5 मिनिटं आता झालेले आहेत. सेकंड ओव्हर. गिरीश पाटील तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. समोर ईशांत पाटील असेल. 18 मध्ये आता 40 चेस करायचे. चला गिरीश जास्त वेळ होतोय. 18-40 समीकरण आहे. आणि बघा नॉकआउट मॅच जेव्हा असते ना तेव्हा तुमच्याकडे पर्याय नाही आहे, तुम्हाला जिंकावंच लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही स्पर्धेमध्ये पुढे जाऊ शकता. आणि तिथे मी म्हणेन दोन्ही टीमसाठी तशीच काय परिस्थिती आहे, नॉकआउट मॅच. गिरीश आलाय. गिरीशचा अगेन्स्ट पहिलाच फटका ऑन साइडला, बट फिल्डर आहे डीप मध्ये, मिस्टेक होणार नाहीये. सफलता गिरीशला मिळेल. धक्का आता हा तिसरा लागला वडघर टीमला. ईशांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश पाटील आता बॅटिंग करण्याकरिता येतात. यश आलाय. येत्या क्षणी यशने प्रयत्न केला की कुठेतरी मोठा फटका खेळायचा, कारण रिक्वायर रेट आता पुढे चाललाय. तसेच आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो, ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी फार चांगले कार्य त्यांनी केलं, कारण GTCच्याच माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली. सर्वांनी फार चांगलं कार्य केलं. कॅमेरामॅन्स असतील, ऑपरेटर असतील, चांगलं कार्य राहिलं सर्वांच्या माध्यमातून. नुकतेच आपण जलपेजी भोईर, तेजसदादा पाटील, GTC प्रेझेंस TDPL पाकली बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. साहिलही स्ट्रगल करतायत आणि त्यांचं स्ट्रगल करणं कुठेतरी वडघर टीमला या मॅचमध्ये मागे घेऊन चाललं, बिकॉज हे षटकी जर आपण पाहिलं 3 चेंडू झालेत, 1च धाव आणि एक इम्पॉर्टंट विकेट. गिरीश पाटील जेसन होल्डर म्हटलं जातं या टीमचं त्यांना, आणि कार्य त्याचप्रमाणे ते करतात, कारण तेही ऑलराऊंडरच आहेत. यावेळेस यष्टांचा वेध. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. धक्का आणखीन एक, आणि धक्का हा लागला आता चौथा. एकंदरीत बघा रन्सचं कॉलम वाढत नाहीये, बट विकेटचं कॉलम वाढतंय. का रन्स जर आपण पाकल्या 3 आणि विकेट गेलेत आता 4. आणि आता पर्याय नव्हता. टायगर ऑफ वडघर जीत पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती आता फारच बिकट झालेली आहे, आणि अशा बिकट परिस्थितीमधनं वडघर टीम अपेक्षा करत असेल की तिखट खेळ कदाचित आज जीत पाटील दाखवतील. एक बॉलर म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या बॉलिंगची चर्चा फार जास्त होत असते, पण बॅटिंग पण ते तितकी चांगली करतात. क्षमता आहे जीत पाटील मध्ये. पण आता परिस्थिती जर आपण पाहिली तर कठीण झालेली आहे, कारण इक्वेशनचा विचार केला तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 मध्ये करायच्यात 39 धावा. अगदी बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 10.5 रन प्रतिवर करायचे होते, म्हणजे आता तोच रिक्वायर रेट 15 पेक्षा जास्त झालाय. आता ही बॉल हवेमध्ये आगे, लॉंग ऑफ आलेत आणि ओढ कॅच. ओढ कॅच काय फट पाहायला मिळाला. लाजवाब कॅच पकडली. जे फिल्डर लॉंग ऑफ वरनं धावले. दीपराजने ही कॅच पकडली आणि आता हा 5वा धक्का. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. ऍक्शन रिप्ले ही आपण पाहूया, जो ऑन स्क्रीन दाखवला जातोय. बघा जसा एखादा वाघ आपल्या शिकारावरती झपटतो तसा या कॅच वरती दीपराज आपल्याला झपटताना दिसला. अप्रतिम एफर्ट. आणि असे एफर्ट जेव्हा तुम्ही आउटफील्ड मध्ये ग्राउंड फिल्डिंग करत असताना किंवा कॅचिंग साठी जेव्हा देता
तेव्हा तो आत्मविश्वास वाढवणारा क्षण असतो. तुमच्या टीममध्ये असे जे फिल्डिंग एफर्ट्स असतात ना ते पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करतात. दॅट्स वाय फिल्डिंग महत्त्वाची नेहमीच लागली. धक्का आणखीन एक लागला. 5 धक्के इथे लागलेत. न्यू बॅटर भूषण पाटील आता क्रमांक 7 वरती. हॅट्रिक बॉल होता बट प्लेन मिस. येतोय डॉट. एक अप्रतिम षटक इथे गिरीश पाटीलचं देखील राखलं कारण फक्त 21 धाव 3 विकेट त्याने या ओव्हरमध्ये काढले. आता जो खेळ बाकी आहे 12 मध्ये आता करायचा आहेत रन्स 39. 39 धावांची आवश्यकता आहे. ते 12 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि असं वाटतं की आता हा जो प्रवास आहे टीम वडघरसाठी जास्तच अवघड झाला कारण ज्याही बॅटर्सकडनं अपेक्षा होत्या ज्या बॅटर्सवरती जबाबदारी होती ते सर्व बॅटर्स आता डगआउटमध्ये बसलेत कारण अर्धी टीम 5 विकेट गेलेत. 12 मध्ये 39 करायचं बघा. एकंदरीत कदाचित विकेट्स हातामध्ये असते. एखादा चांगला बॅटर दर्शन जीत असा कोणता खेळाडू ग्राउंडमध्ये असता तर आपण असं म्हणू शकलो असतो की इथे चांगली फाईट अजूनही होऊ शकते. बघा यशमध्ये ती क्षमता आहे पण आपण हे देखील विसरू शकत नाही की वडूनगर टीमकडे बॉलरही तितके चांगले आहेत. उज्ज्वल गुरव ॲज अ कॅप्टन ॲज अ बॉलर कधीही हा खेळाडू तुम्हाला कमी पाहायला मिळणार नाही. जेव्हाही टीमला आवश्यकता आहे तेव्हा त्याने नेहमीच चांगलं परफॉर्म केलं आणि आजही 42 डिफेंड करायचा होता. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात हवी होती बॉलिंगमध्ये वडूनगरला. उज्ज्वलने ते करून दाखवलं. 2च धावा दिल्या 2 विकेट आणि त्याचाच पावलांवरती पाऊल टाकून सेकंड ओव्हर गिरीश पाटील 1 धाव 3 विकेट. प्लेन मिस. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि एक एक निर्धाव चेंडू ही वडूनगर टीमला या मॅचमध्ये आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. कारण जर आपण पाहिलं ना तर वडघरला जर इथे जिंकायचंय तर आता त्यांना सातत्याने मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल फार सफल झाला होता यश. हा देखील बॉल अगदी स्टम्पचा वरनं गेला. आणखीन एक डॉट बॉल. तसेच आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीमचे पुरस्कर्ते जयदादा पाटील दादांचे आगमन झालेले. त्यांना मी विनंती करेन आपणही मंचावरती या. जयदादा पाटील आई जोगेश्वरी जुनांदुर्गीच्या वतीनेही येत्या काळामध्ये आपल्याला एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचं आयोजन पाहायला मिळणार आहे. तीही स्पर्धा पाहायला विसरू नका. तीही स्पर्धा आपल्याला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्नच पाहायला मिळणार आहे. जयदादा उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो यायचं आपण मंचावरती. आपलंही स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. षटकार इथे जरूर आला बट कुठेतरी अजूनही टास्क फार डिफिकल्ट आहे. नेक्स्ट बॉल. प्लेन मिस. कटर टाकला होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. त्याच बघा त्यासोबत जर आपण पाहिलं तर बॉल राईज झाला. टर्न तर मिळालं बट त्यासोबत राईजही झाला. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. हे षटकी जर आपण पाहिलं बघा सिक्सर जरूर आलाय बट 4 चेंडूंच्या खेळामध्ये फक्त 6. 33 अजून हव्या आहेत. 33 अजून करायच्यात. फार सफल झाला. हा फटका इम्प्रोवाइज केलं होतं. अगदी लॉंग लेगला आता क्लिअर केलं. आणखीन एक तडाखा बॅटर यश पाटीलचा बॅटमधून हा षटकार. समीकरणात जर आपण पाहिलं चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायच्यात. 7 मध्ये 27 करायचं. अजूनही सामना संपला नाही असं वाटतंय कारण यश पाटीलचा बॅटमधनं चांगले फटके येत आहेत बट जितके डॉट बॉल आतापर्यंत आलेले आहेत ना या सेकंड इनिंगमध्ये कदाचित ते आले नसते ना तर इथे परिस्थिती 50-50 देखील असू शकली असती. बट डॉट बॉल रेग्युलर इंटरव्हल्सवरती विकेट तीच त्रासदायक गोष्ट राखली वडघर टीमसाठी. 7-27 समीकरण. आज एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग यश पाटील आपल्या टीमसाठी खेळू शकतात का. 2 मोठे फटके तर त्यांचा बॅटमधनं आलेत. आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्लेन मिस येतोय. डॉट नव्हे तर इथे यष्टीरक्षकाने निशाणा प्रॉपर साधलाय. यश पाटीलला जावं लागेल. आता आणखीन एक धक्का आणि असं वाटतं की यश सोबत ज्या उरलेल्या अशा अपेक्षा होत्या वडघर टीमच्या त्याही डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत कारण धक्का आणखीन एक आणि त्यासोबत अंतिम 1 ओव्हरचा खेळ बाकी आणि करायचा 27.
6 चेंडू करायचे 27 धावा आणि पुढील सामना टीम जय काप्रोवा वेगळे त्यांचा अगेन्स्ट आई जोगेश्वरी जुनांदुर्की. 6-27चं समीकरण राखलंय. बट जी चर्चा अगदी पहिल्या षटकापासून मी केली की कुठेतरी लक्ष तितकं मोठं नव्हतं, बट जे विकेट्स गेले, पार्टनरशिप नाही बनली, कोणत्याही फेसमध्ये पार्टनरशिप बनली नाही आहे, त्या गोष्टी या मॅचमध्ये मागे घेऊन गेल्या टीम वडघरला. बट दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर बॉलिंग ज्याप्रमाणे करायची होती 42 डिफेंड करत असताना त्याप्रमाणे झाले. उज्ज्वल, गिरीश, त्यानंतर थर्ड ओव्हरमध्ये बादल, फोर्थ ओव्हरमध्ये बादल आला. याआधी गणेश पाटीलला आपण पाहिलं, तिथे रन्स 12 जरूर आला. बट जे कार्य गिरीश आणि उज्ज्वलने केलं त्याने जास्त काही फरक नाही पडला टीम वडूनगरला. कारण बघा मागील षटक 12 धाबा जरूर आल्या तरी सुद्धा या ओव्हरमध्ये आता 5 मध्ये 27 करायचे आहेत. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 3च धावा होत्या. आता देखील मिस्टामिंग आहे. बॉल हवेमध्ये आहे. गिरीश आताही धावतोय, पोहोचलाय, कॅच पकडेल. आणखीन एक सफलता, धक्का. आता दरम्यान आता लागलाय 7वा. बघा वडघर टीम विचारही करत असेल की बघा हार जीत हा खेळाचा भाग आहे, बट कुठेतरी खेळलो कसं तेही महत्वाचं आहे ना. कारण अगदी मनोबल तोडणारा हा खेळ झाला. कारण 42च्या चेजमध्ये फाईटही पाहायला मिळालं नाही आपल्याला. आता फक्त औपचारिकता बाकी आहेत आणि प्रश्न फक्त एकच बाकी आहे की किती रन्सने वडूनगर टीम हा सामना जिंकेल. न्यू बॅटर रोहन पाटील आला क्रमांक 9 वरती. आता ही बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड केला जातोय. सिंगल मिळेल. फक्त औपचारिकता बाकी आहेत, फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅचमध्ये. 42चा टोटल डिपेंड करत असताना आता एक फार मोठा विजय प्रस्थापित करण्याचा मार्गावरती वडूनगर टीम आहे. एकंदरीत कुठे आपण चर्चा करत होतो की पार स्कोरपेक्षा 10 रन कुठेतरी कमी बनवल्या आणि तिथे आता असं वाटतंय की कमीत कमी 20 धाब्यांनी तरी हा सामना इथे वडूनगर टीम जिंकू शकते. कारण अजूनही जिंकण्याकरिता ज्या रन्स हवे आहेत 2 चेंडूंमध्ये 25 हवे आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. आता दिशा खराब आहे. एकंदरीत बॅटचा संपर्क आला होता असं अंपायर सांगतात. हा देखील डॉट बॉल असेल कारण डाऊन द लेग होता. कन्फर्मेशन मिळालं की बॅटचा संपर्क आला. डॉट बॉल असेल. हा अंतिम बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. 42 अगदी सक्सेसफुली डिफेंड केलेले आहेत. 24 धावेंनी हा सामना आपल्या नावावरती केलाय टीम वडूनगरने. एक जबरदस्त विजय मिळवला कारण 42 धावा डिफेंड